जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलोय अंजनेवेल किल्ला म्हणजेच गोपाळगड किल्ला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात अंजनेवेल येथे हा किल्ला आहे. तर आज आपण किल्ला पाहूया. वशिष्ठी नदीच्या खाडीवर आणि दाभोळ बंदराच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे. या किल्ल्याच्या मूळ बांधकामाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशाही सत्तेने याचे बांधकाम केल्याचे मानले जाते. या किल्ल्यामध्ये आंब्याची झाडं खूप वाढलेली आहेत. चला आता आपण किल्ल्याच्या तटबंदीवर जाऊयात. किल्ल्यावरच्या तटबंदीवर जाण्यासाठी चांगल्या स्थितीमधला हा पायरी मार्ग आहे. या किल्ल्याच्या 3 बाजूने समुद्र आहे व 1 बाजूला जमीन आहे आणि तटबंदीच्या बाहेर मोठा खंदकी खोदलेला आहे. किल्ल्यावरती सर्वत्र भगवे ध्वज दिसत आहेत. भक्कम अशी तटबंदी आजही आहे. खाली दिसते ते खंदक. आम्ही किल्ल्याच्या तटबंदीवरूनच चालायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे बळकटीकरण केले. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही येथे महत्वाची बांधकामे झाली आहेत. 1699 मध्ये हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्धीने जिंकला आणि सुमारे 46 वर्षे त्यांच्या ताब्यात होता. 1745 मध्ये तुळाजी आंग्रे याने तो पुन्हा जिंकला. तर 1755 ते 56 मध्ये पेशव्यांनी यावर नियंत्रण मिळवले. तटबंदीवरील पायरी मार्ग आणि त्याचे बांधकाम चांगल्या स्थितीमध्ये आहे. किल्ल्याच्या परिसरात हापूस आंब्याची झाडे खूप आहेत, त्यामुळे संपूर्ण किल्ला एका नजरेमध्ये येतो. आम्ही तटबंदीवरूनच फेरी मारायचा विचार केलेला, पण पुढे बुरुज तुटलेल्या अवस्थेमध्ये होता, म्हणून आम्ही परत आलो. आपल्याला सगळीकडे आंब्याची झाडे दिसतात. या ठिकाणी एक गडदेवतेचं मंदिर नजरेस पडलेलं आहे. आम्ही आता पुढे निघालोय समुद्रा साईडची तटबंदी पाहण्यासाठी. सगळीकडे झाडं आहेत, त्याच्या मध्ये मध्ये काही अवशेष आपणास दिसत आहेत.
या ठिकाणी एक दगडी भांड नजरेस पडलेलं आहे. शक्यतो याचा घोड्यांना आणि जनावरांना पाण्यासाठी वापर होत असतो. आम्ही आता समुद्राकडच्या भागामध्ये आलो. किल्ल्याचे बालेकिल्ला आणि खाडीजवळील पडकोट असे दोन मुख्य भाग आहेत. आपल्याला तटबंदीमध्ये या जांघ्या दिसत आहेत. याचा उपयोग शत्रूवरती मारा करण्यासाठी केला जात असे. आणि या ठिकाणी तोफा ठेवल्या जातात. आम्ही आता समुद्राकडच्या बुरुजावरती आलो. झेंडाकाठी इथे आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचे आणि खाडीचे सुंदर दृश्य दिसते. खाली उतरून आम्हाला एक दर्या दरवाजा दिसला. त्याच्याकडे आलो. उद्ध्वस्त अशी कमान आहे आणि त्याच्या बाजूला सैनिकासाठीच्या देवड्या आहेत. गेट बंद असल्यामुळं तो दर्या दरवाजा पूर्ण पाहता नाही आला, पण हा गोमुखी पद्धतीचा दर्या दरवाजा आहे. पाहू शकतो पुरातत्व विभागाने याला गेट लावलेले आहे. आमच्या नजरेस या ठिकाणी एक वस्तू दिसली. हा कोनाडा काय आहे किंवा मंदिर का आहे काही समजलं नाही. जर आपणास याबद्दल काही माहिती असेल तर कृपया कमेंट मध्ये कळवा. आतमध्ये काही दिसत नाही. या ठिकाणी एक कोरडा असा तलाव नजरेस पडत आहे. यामध्ये झाडं वाढल्यामुळे पूर्ण दिसत नाही. त्याच्याच पुढे आल्यानंतर आम्ही अजून एक अवशेष नजरेस आले. या ठिकाणी अगोदर बांधकाम वगैरे असावे. तिथूनच थोडं पुढे आल्यानंतर एक वास्तू नजरेस पडली. ती पाहण्यासाठी आम्ही आता पुढे जातो. ही तटबंदी उद्ध्वस्त झालेली आहे. या ठिकाणी आणखी एक तलाव नजरेस आलेला आहे. तलावाच्या समोर बुरुजावर जाण्यासाठी पायरीही आहेत आणि त्याची स्थिती चांगलीच आहे. हा खूपच मोठा तलाव आहे.
त्याला आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्याच्या पुढे आल्यानंतर आम्हाला एक वास्तू नजरेस पडली. हा शक्यतो बालेकिल्ला असावा असं वाटतंय. या ठिकाणी कुठलेही माहितीचे फलक नाही आहेत, त्यामुळे समजून येत नाही. पण वास्तू ही खूप भव्य आहे, मोठी आहे, बघू शकता. गुहागर पासून हा किल्ला सुमारे 14 किलोमीटर आहे. अंजनवेल गावापर्यंत एसटी बसने जाता येते आणि तिथून चालत किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. गोपाळगड उर्फ अंजनवेल हा किल्ला सागरी प्रकारामध्ये मोडतो. आम्ही किल्ला संपूर्ण पाहून बाहेरच्या बाजूला आलो तर बाहेर खूपच मोठे असे खंदक खोदलेले आहे. या खंदकाचा उपयोग दुश्मनाला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करता येऊन यामध्ये पाणी असत विषारी साप मगरी या खंदकामध्ये सोडलेले असत. लांबच लांब अशी तटबंदी आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला खंदक खोदलेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी 1 तास पुरेसा आहे. जर आपणास हा माझा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक, शेअर व सबस्क्राईब करावा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.